हॅलो. दिवेकर साहेब, जय महाराष्ट्र. जय शिवाजी माने महाराष्ट्र बोलतोय, जिल्हा साहेब. प्रमुख जय लातूर. महाराष्ट्र. बोला साहेब. सर, मागं फोन केला होता मी आपल्याला. त्या दिवशी एवढ्यासाठीच फोन केला होता. हो भेट एवढ्यासाठी घ्यायची होती मला, हो पण त्या हो दिवशी तुम्ही हो बाहेर आहेत म्हणलात मला. बरोबर. हो 2024 मध्ये खरीप पिकासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे हो हो आणि साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जी अतिवृष्टी झाली, हो हो या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्याचं 2024 मध्ये. हो हो तर पीक विमा कंपनीकडून काहीच लोकांना नुकसान भरपाई मिळालेली आहे अच्छा. आणि बाकीचे लोक वंचित आहेत अजून. उदाहरणार्थ, एका सर्वे नंबर मध्ये 3 भाऊ आहेत, एका भावाला मिळते आणि दोघाला मिळत नाही. का त्याच सर्वे नंबर मध्ये पीक विमा कंपनीला कसं कळालं की हे एकाच नुकसान झालं आणि दोघांचं झालं नाही म्हणून? अच्छा. आणि हे पीक विमा पीक कंपनीवाल्याला बोलून घेतो, ते येस नाही बोलून घेतो. त्याला बघून ज्या घेतो दिवशी बघ. बोलावलं त्या दिवशी आम्हाला समोर बोला साहेब, मी काही शेतकरी, मी स्वतः समोर हो येणार आहे हो. आणि असा शेतकऱ्यावर चालेल. अन्याय होता कामा नये. कारण सांगतो, आम्हाला एकनाथ शिंदे हो साहेबांचा हो स्पष्टपणे आदेश आहे की बरोबर. शासनाची भूमिका एवढी चांगली भूमिका आहे, सरकारची हो भूमिका. हो आणि करेक्ट आहे. तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही सुद्धा योग्य काम करताय. परंतु हो जर ह्या हो पीक विमा कंपन्या मनमानी करून जर शेतकऱ्याला लुबडण्याचा धंदा करत असतील, तरी रतन खत्रीची बरोबर. अवलाद होणार आहे बरं का. आणि लोकात फार मोठा उद्रेक हो. आहे साहेब. शेतकरी प्रचंड असंतोष आहेत. आपण त्यांना बोलवतो. तुम्हाला पण त्यावेळेस बोलून घेतो. दरम्यान समजा एखादा 11 तारीख किंवा मग 17 तारीख अशा पद्धतीनं दोन्हीपैकी एका दिवशी बोलून घेतो त्यांना. समक्ष आपण चर्चा घडवून आणि काय असेल ते आपण कारवाई करू त्याच्यामध्ये. हो, आणि आता उद्या ताई येऊलेल्या आहेत, उपसभापती आमच्या नीलमताई गोरे. अच्छा अच्छा. ताई साहेबांसमोर हा विषय उद्या मी उद्या स्वतः उपस्थित करणार आहे. कलेक्टर, एसपी सगळेच आहेत. कदाचित तिथं बरं आपल्यालाही बरं. बोलवलं जाईल. आपण असाल तर बघू, आपण चर्चा करू. हो हो परंतु आज हो. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे साहेब. शेतकरी खूप अडचणीत आहेत आणि सप्टेंबर बरोबर. ऑक्टोबर मध्ये एवढी तुफान पाऊस पडला आणि त्या हो हो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे. एकाच सर्वे हो. नंबर मध्ये एका भावाला मिळतं आणि 2 भावाला मिळत नाही. का त्या 2 भावाच्या ह्याच्यावर काय पीक विमा कंपन्यांनी ह्याच्या घरच्या साड्या धरल्या होत्या का जास्त पाऊस पडू नये म्हणून? बरोबर नाही. विमा काय निकष लावला आहे? कंपनीचं कशासाठी बरोबर नाही. डावलले? आणि आजच नाही साहेब, पीक विमा कंपन्या 100% स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी काम करू लागलेत. सरकारला बदनाम झाला हरकत नाही, शेतकरी अडचणीत आला हरकत नाही, ह्यांचा फक्त धंदा चालला पाहिजे असं ह्यांचं चालू आहे. हे थांबलं पाहिजे साहेब कुठंतरी. बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. मी मला बोलवतो कळवा साहेब. आपल्याला. त्या पीक विमा कळवतो. कंपन्या ज्या दिवशी बोलवणार त्या कळवा, मी हो येतोय. हो. ओके ओके हो साहेब. साहेब, ठीक.